नमस्कार मंडळी, आजची रेसिपी धाबा स्टाईल छोले. हो मंडळी, खूप अप्रतिम आणि चविष्ट रेसिपी आहे. चला तर मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ऑलरेडी 7 ते 8 तास आधी छोले भिजवून घेतले होते. आता हे भिजवलेले 1 वाटी छोले आहेत. त्यामध्ये आपण 1 इंच वर असं पाणी घालायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि चिमूटभर आपण खायचा सोडा घालायचा आहे आणि 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तुमच्या कुकरनुसार किती लागतील त्या शिट्ट्या करायच्या आहे. तर इथे ग्रेव्हीसाठी 1 कांदा, 1 टोमॅटो, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि मिरची आहे. लसूण थोडासा जास्त घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण फक्त कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे. पुन्हा त्याच भांड्यात आपण टोमॅटो, आलं, लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण भाजी करायला घेऊया. तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घातली आहे आणि तयार केलेलं आपण जे कांद्याची पेस्ट होती ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे. सो मंडळी, खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. तुम्ही अगदी सकाळच्या टिफिनला सुद्धा करू शकता, इतकी सोपी आहे. आता हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत. त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे मसाले छानपैकी मस्त तेलात भाजून घ्यायचे आहे. तर मंडळी, इथे मसाले जळू नयेत म्हणून आपण इथे अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. जेणे काय होईल की आपले इथे मसाले जळणार नाहीत आणि व्यवस्थितरित्या भाजूनसुद्धा होतील. आता हे छानपैकी पाणी पूर्णपणे आटलं की आपण ह्यामध्ये तयार केलेली टोमॅटोची प्युरे घालून घ्यायची आहे. म्हणजे जे आलं, लसूण आणि टोमॅटो जे आपण वाटलं होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ही ग्रेव्ही अगदी होता होईल तितकी जास्त वेळ अशीच परतायची आहे. सो मंडळी, छोले जेव्हा तुम्ही कराल त्यामध्ये अगदी थोडंसं आंबट काहीतरी घालायचं. म्हणजे चाट मसाला किंवा आमचूर पावडर किंवा डाळिंबाची पावडर असते ना, तीसुद्धा घालू शकता. तर इथे मी पाव चमचा आमचूर पावडर घातलेली आहे. सोबतच 1 चमचा धनेपूड घातली आणि किंचित असं काळं मीठ घातलेलं आहे. सो मंडळी, काळं मीठ ऑप्शनल आहे. नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. पुन्हा आपल्याला ही ग्रेव्ही भाजण्याकरिता आपण ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. सो मंडळी, अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनटं लागतील. सो मंडळी, तुम्ही इथे ग्रेव्ही जितकी जास्त वेळ भाजाल तितकी छान अशी अप्रतिम ही भाजी लागते. अगदी तेल सुटेपर्यंत आपण भाजून झाली. नंतर आपण शिजवलेले छोले ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये रसरशीत किंवा लपतप तुम्हाला हवी तशी तुम्ही ह्यामध्ये ग्रेव्ही करू शकता. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्तच घट्ट भाजी हवी असेल तर ह्यातील थोडेसे छोले घ्यायचे, ते मॅश करायचे आणि पुन्हा त्या भाजीमध्ये ॲड करून घ्या. म्हणजे भाजी तुमची घट्ट होईल. वरून किंचित असा छोले मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीने भाजून क्रश करून घालायची आहे. आणि कसुरी मेथी अजिबात स्किप करू नका. खूप छान अशी मस्त टेस्ट येते. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी मस्तपैकी 8 ते 10 मिनटं उकळू द्यायची आहे. वरून भरभरून अशी कोथिंबीर घालून घेऊया. हे पहा मंडळी, भाजी दिसायला इतकी सुंदर अप्रतिम आहे, खायलासुद्धा तितकीच टेस्टी आहे. चला तर मग मंडळी, तयार आहे आपली धाबा स्टाईल छोलेची रेसिपी. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.